राजीव भाई सीधा पकडो ना तुम. हे मित्र आहे आणि अनेक लोकांचे जीव गेलेले. राजीव भाई सीधा पकडो प्लीज. आणि खूप भीतीचं वातावरण विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक भागात जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, राजीव भाई सीधा पकडो. रत्नागिरी आणि अशा वेगवेगळ्या भागामध्ये इकडं ही संख्या वाढलेली असताना काय करायचा म्हणून तातडीच्या केलेली होती. राजीव भाई सीधा पकडो ना प्लीज. ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे. आम्ही त्या एरियामध्ये शाळा 9:30 ते 4 असं टायमिंग ठेवलंय की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असताना मुलं घरी यावी संध्याकाळच्या आत. हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे. दुसरं म्हणजे तिथले पीजी आणि बाकीच्या कामाला जसं पुण्यामध्ये 11:30 तसं अहिल्यानगर, नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीने उपलब्ध करून देण्याच्याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल एसपी, पुण्याच्या जवळचे सीपी त्यांनी पण गस्त वाढवावी अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मीटिंगमध्ये देण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडं बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो, परंतु त्यांच्याकडे तितके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही. म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकदेवला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे. तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे. दुसरी गोष्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून भक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे. तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे. परंतु खूप मोठ्या प्रमाणात आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता तर सोलरवर वीज आपण देतो, अजून जुने त्यांच्या इलेक्ट्रिकवर असतील त्यांना दिवसा वीज त्या बिबट्याप्रवण भागामध्ये देण्याच्या बद्दलचे पण निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि त्यांचे 2 सेंटर सुरू करायची त्याचं प्लॅन एस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे. त्याला काहीतरी 60 एकराच्या पुढे जागा लागते आणि ते सेंटर फॉरेस्टमध्ये सुरू करायचे. फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे आणि ते बिबटे पकडून त्याच्यामध्ये ठेवायचे. त्याचा बाकीचं जे काही असेल तो खर्च देखील केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून फॉरेस्ट डिपार्टमेंट मिळून त्याच्यातून मागणी घेईल. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांचं जी काही सुरक्षितता आहे ती धोक्यात येऊ नये म्हणून जी काही काळजी आणि खबरदारी ही एसपी, कलेक्टर, सीओ या सगळ्यांना तशा सूचना देऊन फॉरेस्टला पण तिथं अधिकचं लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे. आणि ते जेवढ्या गतीनं बिबटे पकडता येतील तितक्या गतीनं पकडून त्यांना सेंटरमध्ये शिफ्ट करायचं. वन बाय वन आज ती पण चर्चा झाली. त्याच्या संदर्भामध्ये सरकारला अशी विनंती करतो काही प्राणी असे आहेत त्यांना तुम्ही मारू शकत, परंतु काही प्राणी काढते तर नाव सांगता येईल तुम्हाला, तर त्यांना मग तुम्हाला मारता येतं. तर तशा पद्धतीने हे बिबटे सगळे जंगलात वाढलेले नाही. हे उसामध्ये त्या मादीला मादीला झालेली पिल्लं ही वर्षामध्ये साधारण 4 पिल्लं एक मादी घालते आणि त्याच्यातनं 8 पिल्लांची पैदास वर्षभरात होते. त्याच्यामध्ये प्रमाण इतकं वाढलंय. तिथं पाणी आहे, तिथं ऊस आहे, ऊसात लपायला त्यांना जागा. आज फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक अशी सांगत होती की हे बिबटे जंगलातले बिबटे नाही, यांची मुळातच पैदास ही ऊसाच्या शेतामध्ये झालेली आहे आणि त्यांचं वावरणं
त्याच परिसरामध्ये असल्यामुळं आता त्या भागातले कुत्री असतील किंवा जे काही त्यांचं अन्न आहे तशा प्रकारचे प्राणी तिथे संपलेले असल्यामुळं ते बाहेर घेऊन शेळीवर हल्ला कर, वासरावर हल्ला कर, कुत्र्यांच्यावर हल्ला कर, अशा प्रकारचं त्यांचं हे सगळं चाललेलं आहे. आणि हळूहळू त्याच्या संदर्भामध्ये ताबडतोब ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे आणि त्याच्याचा जीव वाचवण्याची गरज आहे सगळ्यांच्या आता इथून जातील वन बाय वन. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मला ते जाणवलं पण नाही कारण मी एकनाथराव देवेंद्रजी आणि आदित्य केसे मान पाटील आणि मला असं वाटलं कारण आमचे पण मकरदाबा पाटील नव्हते, दत्तराव भरणे नव्हते, मुश्रीफचं पण लवकर निघून गेले कारण त्यांना जायचं होतं. तर माझा असा समज झाला की आज छाननी आहे म्हणजे अंदाजची 281 नगरपालिका आणि नगरपंचायतीची त्या छाननीमुळं सरकार ओढवली का काय असा माझा अंदाज होता. म्हणजे मला वाटत होतं परंतु नंतरच्या काळामध्ये मी त्या मिटिंगमधनं इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालं का पण मला खरोखरच आतमध्ये असं काही जाणून नव्हतं. मी एकनाथरावने विचारलं एकनाथराव तुम्ही त्या ऐकण्याचे कधी बघितलं पण नाही कारण सगळे असे त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे जागा ठरलेल्या असतात त्या पद्धतीने अरे वन बाय वन विचारा यार. हाजीभाई आगे जाइए. भाईजान आगे जाइए. नहीं आ रहा है आदित्य केसे मान पुढे त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले सगळे अधिकारी वर्ग पण तिथं हजर होता पण त्याच्या संदर्भातली बैठक काहीतरी झाली असं